लातूर जिल्ह्यातील एका महिन्यात 2 घटना, तर अहमदपूर तालुक्यातील वरवंटी तांडा येथील अनैतिक संबंधातून पत्नी व प्रियकराकडून पतीचा खून, त्याचीच पुनरावृत्ती उदगीर येथे धक्कादायक घटना समोर, अनैतिक संबंधात पत्नी व प्रियकराकडून पतीचा खून। उदगीर पोलिसांनी 5 तासातच गुन्ह्याचा काढला छडा, पत्नीसह प्रियकराला अटक, उदगीर पोलिसांची दमदार कामगिरी। अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने पत्नी व प्रियकराकडून खून केल्याची घटना उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे। हनुमंत शरणप्पा जनवाडे वय 40 वर्ष, राहणार पारकटट्टी गन्नी, यास त्याची पत्नी पूजा हनुमंत जनवाडे व तिचा प्रियकर सुनील उर्फ पिंटू पाटील याने त्यांच्या अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने त्याचे 3 मित्र यांची मदतीने संगमत करून इच्छापूर्ती हनुमान मंदिराचे जवळ जबरदस्तीने ऑटोमध्ये घेऊन जाऊन मयत हनुमंत यांचे डोक्यात, पाठीवर, हातावर, पायावर, पिंडरीवर जबर दुखापत करून त्यांचा खून केला आहे। तरी पूजा, तिचा मित्र पिंटू पाटील व त्याचे 3 मित्रांनी जबर मारहाण केल्याने मृत्यू झाल्याची तक्रार फिर्यादीचे नाव व पत्ता विनोद धनराज जनवाडे यांनी दिली। यावरून आरोपीचे नाव व पत्ता पूजा हनुमंत जनवाडे, जात लिंगायत, 35 वर्ष, राहणार परकटट्टी गल्ली उदगीर, तालुका उदगीर, सुनील उर्फ पिंटू पाटील, जात लिंगायत, राहणार जानापूर, तालुका उदगीर, जिल्हा लातूर, सोबत दुसरे 3 अनोळखी पुरुष असून त्याचा तपास सुरू। तर या घटनेची पुढील तपास उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी हे करीत आहेत। उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये काल रात्रीला 8 वाजता एमएलसी आमच्याकडे प्राप्त झाली। त्या एमएलसी मध्ये असं नोंद होती की मारामारीमध्ये मृत्यू झालेला आहे। त्या दृष्टीने आम्ही लगेच चौकशी केली असता त्या मैत्रीच्या पत्नीने आम्हाला सांगितली की काही नाही, आमच्या नवऱ्याला काही लोकांनी कुठे घेऊन गेले होते आणि 5:30 वाजता मला फोन आला की इच्छापूर्ती या ठिकाणी नेऊन तिला नवऱ्याला मारहाण केलेली आहे अज्ञात लोकांनी आणि तुम्ही या तुमच्या पतीला घेऊन जा असं सांगितलेलं होतं। त्यावर आम्ही थोडाफार आम्हाला संशय वाटल्याने आम्ही आमचे PSI लोखंडे साहेब आणि त्यांची टीम आम्ही यावरती लावली। त्याचबरोबर आमच्या DBच्या अंमलदाराने लगेच त्याच वेळामध्ये त्या दोघा दाम्पत्याची मयत हनुमंत जनवाडे आणि तिची पत्नी जी आहे पूजा जनवाडे यांचे एक अपत्य आहे, एक 2 वर्षाची म्हणजे दुसरीला असलेली मुलगी, तिच्याशी आम्ही लगेच आमच्या टीमने संपर्क केला आणि तिच्याशी बोलतं केलं। तर तिनं आम्हाला सांगितले की आमची आई आणि मी आणि आमचे वडील जेव्हा बाहेर गेलो होतो तेव्हा 3-4 लोकांनी आम्हाला सोबत घेतलं होतं आणि ते घेऊन जाऊन आम्हाला इच्छापूर्तीच्या इथं येऊन मारहाण केली होती। मारहाण करते वेळेस आई सोबत होती। याच्यावरून आम्हाला संशय निर्माण झाला की पत्नी ही खोटं बोलत आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने बोलत आहे। त्याच्यानंतर PM आम्ही होऊ दिलं। PM मध्ये डॉक्टर साहेबांनी सांगितले की मल्टिपल इंजुरी या ठिकाणी झालेली आहे आणि त्याचबरोबर आम्ही याच्यामध्ये पत्नीला आमच्या महिला PSI सावित्रा रायपल्ले, आमचा PSI देवकते, त्याचबरोबर नामदेव चोले, डेबेटवार, नारागुडे, हवालदार बनसोडे या सगळ्यांनी रात्रभर मेहनत घेऊन याच्यामध्ये आम्ही उलगडा केला आणि ते उलगडल्यानंतर आमच्यामध्ये लक्षात आलं की ही महिला खोटे बोलत आहे आणि नंतर त्या महिलेनं कबूल केलं की तिचं आणि तिचा जो दुसरा एक पिंटू पाटील नावाचा एकाच गावाचा जानापूरचा प्रियकर आहे आणि त्या प्रियकराने दोघांनी मिळून या दुसऱ्या 2-3 पोरांना तिने भाड्याने घेतलं आणि तिच्या नवऱ्याला थोडंफार मारण्यासाठी तिने त्या इच्छापूर्तीकडे घेऊन गेलं होतं आणि त्याच ठिकाणी जास्त त्याला मार देण्यात आला। त्याला म्हणजे त्याला मारण्याच्या उद्देशाने घेऊन गेलं, त्याला जास्त मार लागला। दवाखान्यात घेऊन न जाता पत्नीने त्याच्या घरी घेऊन गेलं आणि त्यानंतर मात्र तो मरणासन्न अवस्थेमध्ये असताना दवाखान्यात घेऊन जाण्याचं नाटक केलं, पण तो त्या ठिकाणी मृत झाला होता। तर या गुन्ह्यामधले जे आरोपी जे आहेत ते आमच्या DB पथकातील अधिकाऱ्यांनी, PSI लोखंडे, PSI देवकर यांनी मेहनत घेऊन या ठिकाणी ते 2 आरोपी जे आहेत महिला, त्याचबरोबर तिचा प्रियकर पिंटू पाटील यांना आम्ही त्या ताब्यात घेतलेलं आहे। पुढील कारवाई करत आहोत आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आम्हाला आमच्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अमोलजी तांबे सर, त्याचबरोबर अपर पोलीस अधीक्षक यांनी तर स्पॉटवर येऊन आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे। आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री भातलवडे साहेब यांनीही मार्गदर्शन केलेलं आहे। तर याप्रमाणे आमचा तपास पुढे चालू असणार आहे। सदर गुन्ह्याचा तपास PSI देवकर आणि ते टीम करत आहे। लवकरच या गुन्ह्यामध्ये इतरही आरोपी आम्ही अटक करत आहोत।